बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? मित्र हो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राजकारणातले बहुसंख्य नेते राष्ट्रपुरुषांचा वापर आपल्या राजकारणासाठी करतात. थोर पुरुषाची नावं घेत ते विशिष्ट मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत असतात. भाषण करताना थोर राष्ट्रपुरुषांची नावं घेतली जातात, पण त्यांचे विचार, या राष्ट्रपुरुषांचे विचार यांच्या वर्तनामध्ये कधी दिसत नाहीत. त्यांची शिकवण सुद्धा कधी यांच्या वागण्यात आढळून येत नाही. मग हे सगळं नाटक नाही का? भारतीय जनता पक्षात बघा, अशा नेत्याचा भरणा जरा जास्त आहे. अवघे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून त्या अगदी त्या श्रीपाद छिंदमपर्यंत शिवछत्रपतींच्या बाबतीत बोलताना सुद्धा भान ठेवलं जात नाही. कुठली निवडणूक आली की मग यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भाषण ठोकत बाबासाहेबांचा मोठ्या अगदी गौरव केला जातो थाटात शैलीत. पण हे करीत असताना आपल्याकडून संविधानाचा किती आदर होतो याकडे मात्र पाहिलं जात नाही. संविधानामुळे सामान्य माणसाला सुद्धा त्याचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत आणि हे जे हक्क मिळालेले आहेत हे हक्क काही कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मग जो कोणी घटनेचा अपमान करतो, संविधानाचा अपमान करतो, तो महामानवाचा अवमान ठरत नाही का हो? मग निवडणूक प्रचाराच्या भाषणामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर सगळी नावं घेतल्याशिवाय यांच्या भाषणाला सुरुवात होत नाही. आज तर भारताचा प्रजासत्ताक दिन, प्रजेला सत्ता मिळाल्याचा हा उत्सव देशभरात साजरा केला जात असताना भाजपच्या मंत्र्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर पडतो. आश्चर्यकारक आणि लाजिरवाणं सुद्धा. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं आणि नंतर आपलं भाषण केलं. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असताना सुद्धा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामधून बरीच काही नावं घेतलीत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं मात्र टाळलं. पण यामुळं उपस्थित पोलीस महिला प्रचंड संतापली, आक्रमक झाली. पोलीस असलेल्या महिलेनं बघा कशाचीही पर्वा केली नाही. माधवी जाधव असं या पोलीस महिलेचं नाव आहे. या महिला पोलिसानं पालकमंत्र्यांना थेट जाब विचारला. अर्थातच यावेळी बरीच वादावादी सुद्धा झाली. वादावादी झाल्यानंतर आपली भूमिका मांडताना या माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. संविधानाला जे कारणीभूत आहेत त्यांनाच तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्री यांची फार मोठी चूक झालेली आहे. पालकमंत्री यांनी ही चूक पदरात घ्यावी. मी माफी मागणार नाही. मी वाळूच्या गाड्या उतरेन, माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख नाही पुसू देणार. करा, मला सस्पेंड करायचं असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम मात्र करायचं नाही. पालकमंत्री देखील संविधानामुळे आहेत. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणामध्ये येईल, मग तरी भाषणामध्ये येईल याची मी वाट बघत होते, पण बाबासाहेबांचं नाव या भाषणामध्ये आलंच नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे त्याचं नाव भाषणामध्ये का नाही, असा सवाल या महिला पोलिसांनी केला. या महिला पोलिसाच्या हिमतीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या भक्तीला दाद दिली पाहिजे, दाद दिली पाहिजे. सॅल्यूट. मंत्र्यांनी आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळं त्यांना झालेला संताप त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीवर सुद्धा दिसत होता. एवढ्या त्या आक्रमक झालेले दिसत आहेत. फक्त हा व्हिडिओ बघा मित्रांनो, आधी काही बोलण्याची गरजच उरणार नाही. बाबासाहेबांचं नाव आहे, जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं, मी वाळूचे गाड्या उपसी. मी
माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणारी मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जातीभेद नाही, सगळी समानता केली आहे. बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल. ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, पण जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? या पोलीस महिलेचं म्हणणं तुम्हालाही पटतं ना मित्रांनो? बघा ना, तो संताप, त्या संतापाच्या मागची असलेली भावना. अहो, हे मतं मागायला जातात तेव्हा पुन्हा पुन्हा त्यांना राष्ट्रपुरुष आठवतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, घटना आठवते, संविधान आठवतं, आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्हाला आठवत नाही की ते तुम्हाला घ्यायचंच नाही. आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची नावं पुन्हा पुन्हा घेतली जातात ना हो, त्यात मोठी धन्यता सुद्धा मानली जाते. मग प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विसर पडतो, खरोखरच विसर पडतो की ते नाव घ्यायचं नसतं. मंत्री गिरीश महाजन यावर काय बोलतात ते बघूच आता. पण सगळं हे अनावधानानं घडू शकतं का मित्रांनो? हा व्हिडिओ पाहून आणि एकंदर आजची ही घटना जाणून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अगदी जे तुमच्या मनात येतं ते, पण थोडं सभ्य भाषेमध्ये यावं एवढीच अपेक्षा जरूर व्यक्त व्हा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.